आंबेनळी घाटावर पुन्हा नो एंट्री 16 ऑगस्टपर्यंत वाहतूक बंद। पोलादपूर महाबळेश्वरला जोडणाऱ्या वाहतुकीसाठी दुवा मांडला जाणाऱ्या आंबेनळी घाटावर पुन्हा नो एंट्री करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यासह परिसरात अतिवृष्टीचा इशारा आणि घाटातील दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता 16 ऑगस्ट 2026 पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी किशन जावळेंनी दिले। यापूर्वी 7 जुलै ते 31 जुलै दरम्यान हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता। मात्र मुसळधार पावसाचा धोका कायम असल्याने प्रशासनाने वाहतूक बंदीची मुदत वाढवली आहे। दरम्यान घाटात दरडी हटवणं, पाण्याचा निचरा, संरक्षण भिंती आणि इतर सुरक्षात्मक कामं सुरू आहेत। मात्र उभे डोंगर कापल्यामुळे अनेक ठिकाणी दरडीचा धोका अद्याप कायम असल्याचं चित्र आहे। त्यामुळे नागरिकांनी 16 ऑगस्टपर्यंत आंबेनळी घाटातून प्रवास करू नये, सुरक्षित पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। दुवा मानला जाणारा व पर्यटनाच्या दृष्टीने त्याचबरोबर वर्दळ असलेल्या वाहतुकीसाठी आंबेनळी घाट, पोलादपूर महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट हा वाहतुकीचा दुवा मानला जातो। मात्र आंबेनळी घाटावर आता सध्या दरडीची टांगती तलवार असल्यामुळे त्याचबरोबर विविध रुंदीकरणाची कामं सुरू असल्यामुळे आंबेनळी घाटामध्ये सध्या नो एंट्री पाहायला मिळत आहे। पुन्हा शासनाकडून आंबेनळी घाट 16 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आलेल्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। आंबेनळी घाटामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने, अतिवृष्टीच्या पावसाच्या दृष्टीने आंबेनळी घाट हा बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की आंबेनळी घाटातून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली असून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा। आंबेनळी घाटामध्ये सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी उभे डोंगर कापण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी रेलिंग, संरक्षण भिंत, रस्त्याचे काम अशी या ठिकाणी कामे सुरू असल्यामुळे आंबेनळी घाट हा बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सध्या पावसाचा जोर देखील पुढे वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे प्रशासनाकडून आंबेनळी घाटामध्ये 16 ऑगस्टपर्यंत नो एंट्री जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत।